तायडे तायडे सोड की आता. तू रडल्यावर मला बी रडायला येतं माहिती ना तुला. शंकर, मला मनापासून सांग, असं काय चुकलं रे? शेखरनं मला 100 वेळा तरी सांगितलं असेल का त्याच्याकडे निघून ये म्हणून. कायद्यानं कोणी पण अडवू नाही शकत आम्हाला, पण मीच जात नाही कारण मातोश्रींचा मान राखायचा. आज माझ्यावरच त्याचा मान घालवण्याचा आळ घेतला रे. नवरा बायकोने भेटणं गुन्हा आहे का? नाही नाही. मग का वागतात मातोश्री असं? हे बघ तायडे, आता चूक काय बरोबर काय हे मी नाही सांगत बसणार, पण जे मला कळतंय ना ते मी तुला सांगतो. लेकरू जन्माला येतं ते आधी पालथं पडायला शिकतं, मग चालायला बोलायला शिकतं, जगात वावरायला शिकतं. हे सगळं होतं ना, हे फक्त आईच्या देखरेखीखाली होत असतं. जेव्हा जेव्हा लेकरू चुकतं आई त्याला बराबर करते. बरोबर आहे का नाही? हे बघ, जेव्हा चूक काय बरोबर काय कळत नसेल ना, माणसानं डोळे बंद करून आईने दावलेल्या वाटेवर चाला. आई लेकराला बरोबरच वाट धावती. काय म्हणतोय मी? आईला कळतं का लेकराचं सगळं? मग माझ्या मनातली तगमग का नाही कळत मातोश्रींना? मातोश्रीने दाखवलेल्या वाटेवर जर का मी चालले तर माझ्या संसाराचं काय? मातोश्रींच्या गैरसमजापायी आमचं नातं बरडतंय रे. महादेवाच्या आशीर्वादाने होईल, सगळं ठीक होईल. या पोरीला 7 जन्मात माफ नाही करणार आम्ही. माय बेबी जिक्स, हे बघ, मी तुझ्यासाठी या घरगुती डिशेसच्या काही रेसिपी शोधून काढल्यात ऑनलाईन. चेक कर. हॅव अ लुक बेबी. मी काहीतरी दाखवते तुला. व्हॉट या मॉम, तुझी मातोश्री तर एकदम वीक निघाली, फारलेस कमजोर एकदम. ओ माय गॉड जिक्स, तू असं काही करणार नाहीस, ओके? अगं तो शंकर आहे ना, त्या मातोश्रीला कोणी एक चुकीचा शब्द बोलला ना तर त्याचा दी एंड डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये करतो. हो ना? या मॉम, मग आज ती लो क्लास मुलगी त्या मातोश्रीला एवढं काय काय बोलली, तेव्हा शंकर का गप्पा बसला? आय नो. एनिवेज, आपल्याला काय करायचंय? आय डोंट नो एनिथिंग. हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस, ओके? हा, तू काय करायचंयस? तू फक्त आणि फक्त या ऑनलाईन रेसिपीज मधली तू कुठची रेसिपी करणार आहेस ना ते प्लॅन कर, ओके? नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.